ठाकरेंनी आंदोलन स्थगित केलं असलं तरी मराठीच्या मुद्द्यावर मनसे कशी आक्रमक झाली होती पाहूया। मराठी ऐकलत पुन्हा एकदा ऐका। मराठी आता तुम्ही नीट ऐकलं असेल। आता जर हे ऐकून तुम्हाला असं वाटत असेल की ही घटना महाराष्ट्राच्या बाहेरची आहे तर तो तुमचा गैरसमज आहे। मस्तवालपणे मराठी गया तेल लगाने असं मगरुरीत म्हणणारा हा महाराष्ट्रातल्या मुंबईत बसून आपल्या मराठीचा अपमान करतोय। नाही मराठी जरुरी नाही बोलायला, मराठी जरुरी नाही बोलायला। मुंबईतील पवईमधील L&T या कंपनीमध्ये हा सुरक्षा रक्षक मराठीला नाकारतच नाहीये तर धुडकावतोय। आमच्या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये आम्हाला सांगता इकडच्या आस्थापनांमध्ये आम्ही मराठी बोलना नहीं आता तो क्या हुआ, कानफट इथंच बसणार। राज ठाकरेंनी ही घोषणा केल्याच्या अवघ्या 24 तासात मराठी गया तेल लगाने म्हणणारा हा व्हिडिओ समोर आला आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंच्या आदेशाचं तंतोतंत पालनही केलं। दुसरीकडे मनसेनं मराठीसाठी पुन्हा आक्रमक होत बँकांमधील व्यवहार मराठीत होतो का हे पाहण्यासाठी ठाण्यातील अनेक बँकांमध्ये धडक दिली। यावेळेस बँकांचं कामकाज आणि कर्मचारी मराठीच असावेत असं निवेदन मनसेच्या वतीनं देण्यात आलं। गुढीपाडवा मेळाव्यामध्ये राज ठाकरेंनी आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा मराठीचा राग आळवलाय। असं असलं तरी परप्रांतीयांच्या मुजुरीमुळे मराठीला महाराष्ट्रातच न्याय मागण्याची वेळ आली आहे। अभिजात भाषेचा दर्जा मिळूनही आपुल्याच घरात हाल सोसते मराठी असंच सध्याचं चित्र उभ्या महाराष्ट्रात आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी।